4 दिवसाखाली एक डिबेट झालेला आहे. जावेद अख्तर साहेब आणि मुफ्ती शमाईल साहेब. मुफ्ती शमाईल हे इस्लामिक स्कॉलर आहेत. त्यांनी PhD करत आहेत मलेशियामध्ये, इस्लामिक स्टडी करत आहेत. तर डज गॉड एक्झिस्ट म्हणून ती एक चर्चा होती, डिबेट होतं. त्याला आपण शास्त्रार्थ म्हणू किंवा डिबेट म्हणू किंवा चर्चा म्हणू. तर त्याच्यामध्ये देव नाही है म्हणणाऱ्यापैकी अख्तर साहेब होते आणि देव आहे म्हणणाऱ्यापैकी मुफ्ती शमाईल होते. परंतु या डिबेटमध्ये मला कुठेही आढळलं नाही की देव ही एक एंटिटी आहे. देव ही एक एंटिटी नाही आहे. म्हणजे कसं की आपण काय म्हणतो की आपण समजा 100 कोटीचे लोक घेतले, तर कधी तो वर जाऊन त्या 100 कोटीच्या देशाचा पंतप्रधान होईल किंवा तो पूर्ण सूत्र हँडल करेल किंवा तो खाली येईल, दुसरा येईल. असं देव एक्झिस्ट करतो, पण मास कॉन्शियस मध्ये एक्झिस्ट करतो. मास कॉन्शियस म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला की एक कॉन्शियसनेस नाही. म्हणजे तुमचं शरीर जसं अनेक करोड कॉन्शियस पेशीपासून, ऊतीपासून, मध्ये मध्ये छोटे छोटे कीटाणू, जीवाणू, त्वचामध्ये, मेंदूमध्ये जसे जीवाणू आहेत आणि हे सर्व एकत्र येतात आणि एक शरीर बनवतात. त्या पद्धतीनं आपल्या शरीराचे अनेक असे आणखी हे करून एक गुच्छ बनवून त्याचं एक मास कॉन्शियसनेस तयार होते. परत त्याचे एक मास कॉन्शियसनेस तयार होते. परत त्याचं एक मास कॉन्शियसनेस तयार होते. आणि ही मास कॉन्शियसनेस ही एंडलेस आहे. पण ह्या मास कॉन्शियस मध्ये जो कॉन्शियसली हाय लेवल थिंकिंगला जातो, पोहोचतो जो माणूस किंवा कोणताही, म्हणजे त्याच्यात प्राणी असेल, कोणताही जीव, कॉन्शियस जी गोष्ट आहे ती, आणि तो मग त्याला आपण ऑटोमॅटिक राम, अल्लाह, मुहम्मद, वाहेगुरु किंवा आणखी कृष्ण, भगवान बुद्ध अशी आपण नावं देत असतो आणि त्यांना परत मग आपण देव म्हणत असतो. पण ते देव म्हणजे ते काय आता भगवान बुद्ध देव आहेत किंवा श्रीराम देव आहे म्हणजे फिक्स झाले नाहीत ते. आणखी कोणते त्यांच्या काळानुरूप, वेळ काळानुरूप आणखी कॉन्शियसनेस जर कुणाची हायेस्ट लेवलवर गेली तर ह्यांच्याही पुढे जाणारे काही लोक असतील, कृष्णाच्याही पुढे, रामाच्याही, मोहम्मदांच्या आणि भगवान बुद्धाच्या पण पुढे कॉन्शियसनेसच्या हायेस्ट स्तरावर गेल्याच्या नंतर तो माणूस पोहोचू शकेल. त्यामुळे डज गॉड एक्झिस्ट या चर्चेमध्ये की गॉड ही एक एंटिटी नाही, असा फिक्स असं ठरवलेलं काही अशी वस्तू नाही. ती सतत काळानुरूप बदलत राहते. काळानुरूप म्हणजे मास कॉन्शियसनेस, आता मला पण ते सांगता येत नाही, पण त्याच्यावर मी थोडा माझा अभ्यास आणखी त्याला हे करून मी एक दिवशी बोलेन ह्या गोष्टीवर. धन्यवाद.